नमस्कार मित्रांनो, मी अनमोल. तुम्ही बघत आहात तेजस अँड अनमोल आर्ट्स व्लॉग चॅनल. आज आपण आलेलो आहोत पारधी झुरखेडा येथे. कारण आहे इथे बागेश्वर धाम सरकार यांची कथा आहे. तर आपण ती जी फ्रेम दिली होती ना, आपण काढली होती ना स्केच बागेश्वर धाम यांची, ती आपण आज देणार आहोत. तर बघा, आम्ही मम्मी, दादा, माझे पप्पा आणि मी, आणि हे जे पूर्ण गर्दी आहे तिथे चाललेली आहे. पथराळ गावाला आम्ही पार्किंग केली आणि तिथून पायी पायी आम्ही मंडपाकडे गेले. मला तर नक्कीच वाटतं की हे 2 ते 3 किलोमीटर जरी असणारच. रात्री झालेल्या पावसामुळे नुकसान. मित्रांनो, मी अनमोल. तुम्ही बघत आहात तेजस अनमोल आर्ट्स ब्लॉग चॅनल. तर आता आपण आलेलो आहोत श्री बागेश्वर धाम येथे. पारधीच्या पुढे झुरखेडा नावाने गाव आहे, तिथे ही कथा आहे. तर ते मला माहितीच असणार. मी बागेश्वर धाम यांची पेंटिंग काढलेली होती, स्केच काढलेली होती. आज ते पण देऊ आपण. आता आपण आहोत यज्ञ मंडपाकडे. बघा किती सुंदर आहे. आणि तिकडे मंडप सुद्धा आहे बघा, पंडाल. मित्रांनो, इथे 108 कुंडी रुद्रयाग महायज्ञ आहे बघा. चला मित्रांनो, आता आपण यज्ञाचे बघा मित्रांनो, या ठिकाणी भरपूर भाविक इथे होम हवन करत आहेत. रात्री झालेल्या पावसामुळे ह्या ठिकाणाची जमीन खूपच मऊ झालेली आहे. बघा मित्रांनो, हे पेंडॉल किती सुंदर बांधलेलं आहे. आणि हे पूर्ण बांबू असतात ना, त्याच्याने बनलेलं आहे. म्हणजे भिंतीपासून तर वरच्या टोकापर्यंत. ज्यांनी पण या ठिकाणी होम हवन केलेले आहेत ना मित्रांनो, त्यांचे हे कलश आहेत. आता आपण पेंडॉलचं यज्ञांचं दर्शन घेतलं आता. आणि कालच्या दिवशी पाऊस पडला होता ना, तर इथे माती इतकी सॉफ्ट झालेली आहे, म्हणजे मऊ लागते एकदम पायांना. आणि तिथे आहे पेंडॉल बघा. आता आपण तिथेच चाललेलो आहोत.
100 नहीं 100 रुपए का तो ये देखो, मोबाइल रखो, कुछ भी रखो उसमें, बाबा का आशीर्वाद है, लेके जाओ मोबाइल में रखो। राम राम बोलत चला, राम राम घ्या, भाग्यचा घ्या, राम राम बोलायचं, राम राम बोलत चला, तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत पॅन्डॉल जवळ आणि इथे खूपच प्रमाणात गर्दी पण होती आणि त्याच प्रमाणात गारा पण होता। सर्व भाविक येथे गुरुजींची वाट पाहत आहे आणि गाऱ्यामुळे कशाने येतील ते पण आता पुढे समजेलच आपल्याला। आता आम्ही थकून गेलो आणि आम्ही पॅन्डॉलच्या बाहेरच बसून गेलो बघा, आणि मध्ये इतकी गर्दी होती म्हणून आम्हाला पॅन्डॉलच्या बाहेरच बसावं लागलं। आत्ताच माहिती पडलं की गुरुजींची गाडी गाऱ्यामुळे पॅन्डॉलमध्ये येऊ शकत नाही, म्हणून गुरुजींना घ्यायला बैलगाडी जाणार आहे बघा मित्रांनो। रात्री झालेल्या पावसामुळे शेतामध्ये खूपच गार असल्यामुळे त्यांची गाडी शेतामध्ये येऊ शकली नाही, पॅन्डॉलमध्ये येऊ शकली नाही, म्हणून आज बैलगाडी कामात आली बघा। आणि या ठिकाणी गुरुजी पॅन्डॉलमध्ये आले। तर चला मित्रांनो, आता आपण आपलं काम करूया, म्हणजेच महाराजांची फ्रेम देण्याची धडपड। तर चला मित्रांनो, आता आपल्याला गुरुजींनी आतमध्ये बोलवलेलं आहे फ्रेम घेण्यासाठी। या ठिकाणी सर्वांची सामूहिक अर्जी लावलेली जात आहे। बघा मित्रांनो, मी दिसतोय का स्टेजवर सर्वांना फ्रेम दाखवतो आहे। चलो बेटे, चित्र लिखे हुए आ जाओ बेटा। हाँ, उसको भी भभूति के लिए बैठा साहब, जो साहब जिनको इशारा कर रहे हैं बेटा उनको भी बैठा। बघा मित्रांनो, महाराजांनी माझी फ्रेम घेतली आणि मला आशीर्वाद दिला आणि खूपच भारी वाटलं मला इथे। तर मित्रांनो, अनमोलने फ्रेम दिलेली आहे महाराजांना आणि तो इकडनं येतोय। जय भागेश्वर धामबा। अनुला कसं वाटलं रे?
दर्शनासाठी ह्या काकांनी मला फार मदत केली. आणि तिथं गेल्यावरती इतकं मस्त वाटत होतं, एकदम शांत. आणि ते पहिले घाबरत होतं कारण की तिथं भूत वगैरे ते लोक होतं, म्हणून तिथे मी खूपच घाबरत होतो. म्हणजे बाबाने ते मंत्र बोलले बाबा ते, मग तेव्हा आम्ही एकदम शांत होऊन गेलो होतो. मग तेव्हा मला काही वाटलं नाही. खूपच मस्त दर्शन झालं बाबांचं. तर मित्रांनो, आता आमचं खूपच छान असं आमचं दर्शन पण झालेलं आहे बाबांचं. आणि आता आम्ही जात आहोत जळगावकडे. मित्रांनो, आता 2-3 किलोमीटर चालायचं आहे म्हणून रस पिऊन घेतला. दर्शन पण झालेलं आहे आणि फ्रेंडसन पण झालेलं आहे. आणि आता आम्ही जात आहोत घरी. तुम्हाला आजचा व्लॉग नक्कीच आवडलेला असेल, नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय बागेश्वर